लोकनेता गणेश नाईक प्रतिष्ठान और मातोश्री अनुसया संभाजी सोनावणे चैरिटेबल ट्रस्ट द्वारा आदिवासी दिवस, अगस्त क्रांति दिन और मातोश्री अनुसया संभाजी सोनावणे चैरिटेबल ट्रस्ट के 22वें वर्धापन दिवस के खास अवसर पर रबाले स्थित मान्यवर कांशीराम हिंदी विद्यालय में पूर्व महापौर सुधाकर सोनावणे के नेतृत्व में आदिवासी और विधवा महिलाओं को साड़ी वितरण के साथ ही छात्रों को शैक्षिक किट का वितरण किया गया, जहां प्रमुख अतिथि के रूप में मौजूद थे ऐरोली के विधायक गणेश नाईक। साथ ही मौजूद थी पूर्व नगर सेविका रंजना सोनावणे, पूर्व नगर सेविका डॉक्टर गौतमी सोनावणे, प्राध्यापक जेपी सिंह, शिक्षक, नागरिक और छात्र। मौका आदिवासी दिवस का था, इसलिए यहाँ छात्रों ने बेहतरीन आदिवासी नृत्य की प्रस्तुति भी दी। इस खास मौके पर गणेश नाईक के हाथों ज्येष्ठ नागरिकों को छाते वितरित कर उनका सत्कार भी किया गया। मौका आदिवासी दिवस का था, इसलिए आदिवासी जनजाति के लोकनायक बिरसा मुंडा के प्रतिमा का अभिवादन भी इस मौके पर किया गया। गणेश नाईक ने इसी अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए सुधाकर सोनावणे को समाज सेवक नहीं तो क्रिएटर बताया। आज 9 ऑगस्ट क्रांती दिवस आणि जागतिक आदिवासी दिवस या दिवसाचं महत्त्व जाणून या ठिकाणी मातोश्री अनुसया सोनावणे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट याच्या विद्यमाने या ठिकाणी आदिवासी महिलांना साडी वाटप, त्यांना छत्री वाटप, काही विद्यार्थ्यांना वह्या वाटप, दप्तर वाटप, छत्री वाटप अशा प्रकारचा अतिशय चांगला कार्यक्रम आपले माजी महापौर सुधाकरजी सोनावणे आणि आपल्या माजी नगरसेविका रंजना सोनावणे यांच्या विद्यमाने ह्या 2 ज्याला आपण वॉर्ड म्हणतो त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे। एकूणच जर इथून नजर मारली तर कुठेही ओबडधबडपणा दिसते, स्वच्छता दिसते आणि त्याचं कारण गेली 50 वर्ष सुधाकर सोनावणे यांनी ही वस्ती नुसती रस्ते, गटर, वॉटर मीटरसाठी नाही तर लोकांची मनंसुद्धा तशा प्रकारची निर्मळ करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले। माणुसकीचं जतन व्हावं हा त्या पाठीमागे उद्देश होता। आणि एक गोष्ट खरी आहे की गेली 50 वर्ष सुधाकर माझ्याबरोबर काम करतो। विचारधारा वेगवेगळ्या असतानासुद्धा माणुसकीच्या अनुषंगानं आम्ही एकाच प्रवाहात होतो आणि त्याची परिणती महापालिका अस्तित्वात आल्यापासून सुधाकर सोनावणेंच्या कुटुंबातला एक ना एक घटक महापालिकेमध्ये जनतेचे प्रश्न मांडत त्या ठिकाणी उभा राहिलेला आणि ही जी जनसामान्यांच्या विषयी असलेली बांधिलकी ती जनतेच्या प्रेमाच्या रूपानं त्या ठिकाणी पुढे येत असते आणि समाजकारण करण्याकरता बळ मिळत असते। या ठिकाणी महापौरपद मिळालं, नगरसेवक हे सुधाकर सोनावणेचा तो सन्मान झाला, परंतु तो जनसामान्यांच्या प्रति केलेल्या कार्याचा तो सन्मान आहे आणि जनसामान्यांनी आपल्याकरता रस्ता मजबूत केलेला आहे आणि तो रस्ता इतका मजबूत राहील की यांच्या पिढ्या त्या ठिकाणी चांगल्या वातावरणात राहतील हा माझा विश्वास। एक गोष्ट खरी आहे ना, सुधाकर सोनावणे नुसता का ठराव महासभेत मांडून पत्र लिहिणार थांबणारा नाही, तर ती एखादी गोष्ट कशी असावी, त्याचा लुक कसा असावा, डिझाईन कशी असावी, त्याचं पावित्र्य कसं टिकलं जावं, त्याचं मेंटेनन्स कसं कायम होत राहावं, हा सगळ्या गोष्टीचा विचार करणारा जो कार्यकर्त्यातून निर्माण झालेला नेता म्हणजे सुधाकर सोनावणे। वहीं पूर्व महापौर सुधाकर सोनावणे ने भी इस दौरान अपनी प्रतिक्रिया दी। नहीं, कसं आहे की ऑगस्ट क्रांती दिवस आणि जागतिक आदिवासी दिवस ह्या 2 दिवसाचा मेलमिलाप कसा होऊ शकत नाही, पण औचित्य आहे। आदिवासी दिवस हा 1996 सालापासून जागतिक स्तरावर मानायला सुरुवात झाली, पण त्याच्यासाठी शेकडो वर्ष लोकांना अभ्यास करावा लागला, आंदोलन करावं लागलं, इतिहासाची पानं चाळावी लागली आणि जागतिक हा आदिवासी दिवस त्या दिवसापासून सुरू झाला। ऑगस्ट क्रांती दिवस हा असा आहे की ह्या देशातील जे ब्रिटिशर्स आहेत यांना भारत छोडो हा नारा या ठिकाणी स्वतंत्र सेनानी यांनी दिला त्यावेळेस महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली, आणि त्यामुळे हे 2 वेगवेगळे लढे आहेत आणि हे लढे तुम्हाला आणि मला एक क्रांतीचा वेगळ्या प्रकारची ऊर्जा देत आहेत आणि अशा दिवसाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे, या कार्यक्रमामध्ये कुठल्याही राजकीय असा लवलेश न ठेवता या ठिकाणी लोकनेते गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुसया सोनावणे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी
आदिवासी महिला असतील, विधवा महिला असतील, त्यांना साहित्याचं वाटप आहे. त्यानंतर दादांच्या वतीने सर्व नागरिकांना छत्रीचं वाटप आहे. जे हुशार विद्यार्थी आहे, मग त्या ठिकाणी इंदिरा गांधी विद्यालय असेल, शारदा विद्या मंदिर असेल, हे हिंदी माध्यमाचे खाजगी अनुदानित विद्यालय आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संपूर्ण शैक्षणिक साहित्य, वह्या असतील, दप्तरं असतील, याचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे. हे वाटप जरी केलेलं असलं तर हे निमित्त मात्र आहे, परंतु खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत शिक्षणाचा जो प्रचार आणि प्रसार आहे, आंदोलन म्हणजे नक्की काय, क्रांती म्हणजे नक्की काय, तर याच्याबद्दलच्या जी माहिती आहे ही तळागाळापर्यंत पोचावी, लोक अलर्ट राहावेत. आपल्याला फक्त 76-77 वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन, मग याचा अर्थ आपल्याला सगळं मिळालं असं होत नाही आहे. कारण हजारो वर्षाचं स्वातंत्र्य एका मिनटात पारतंत्र्यामध्ये परावर्तित होऊ शकतं आहे, तर तुमचं परावर्तित व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे आणि तो जागरूकपणा कशातनं निर्माण होईल तर अशा प्रकारच्या कार्यक्रमातनं, अशा प्रकारच्या आठवणीतनं तो निर्माण होऊ शकतो. म्हणूनच हा कार्यक्रम आज आयोजित केला. याला आदरणीय दादांनी हजेरी लावली आणि त्यांनी देखील आमच्या ज्या भूमिका आहेत ह्या अगदी मनमोकळेपणाने समजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांनी जे भाष्य केलेलं आहे, कारण दादांनी केलेलं भाष्य हे आम्ही समजू शकतो, कारण 50 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर आहे. तर मला वाटतं की याच्या ठिकाणी मला आज जो पुकारा केलेला आहे आंदोलनाचा तो करावा लागणार नाही. याच्याबद्दल मी या ठिकाणी बिलकुलही साशंक नाही आहे. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना आज ऑगस्ट क्रांति दिनाची आठवण करत आँखों को नम करना लेकिन नम करके रोना नहीं, क्योंकि रोने के लिए तुम्हारा जन्म नहीं हुआ है. जिन्होंने अपने प्राणों की आहुति दी है और तुम्हें आज़ादी दिलाई है, उन वीरों के लिए आपने आगों को नम करना और उन्हें याद करना. इतना ही कहकर मैं उनको शुभेच्छा देता हूँ. ब्यूरो इनपुट EW नेटवर्क.